Wow, wow. Wow. नमस्कार मंडळींनो, तर आज आपण आलेलो आहोत कमला नेहरू झूलॉजिकल गार्डन किंवा त्याला कांकरिया झू असं सुद्धा म्हटलं जातं। तर कांकरिया लेकच्या बाह्य काठावर असलेलं हे कमला नेहरू झूलॉजिकल गार्डन 1951 मध्ये स्थापन झालेलं आहे। झू संपूर्णपणे 117 एकर क्षेत्रफळात पसरलेला आहे। हा फक्त झू मनोरंजनासाठी नसून संरक्षण, शिक्षण आणि संशोधन या 3 महत्त्वाच्या उद्दिष्टांवर प्रसिद्ध आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली एंट्री फी। तर कांकरिया लेक वरती मध्ये एंट्री करण्यासाठी मोठ्यांसाठी 10 रुपये आणि लहान मुलांसाठी 5 रुपये एंट्री फी घेतली जाते। तसंच कमला नेहरू झूलॉजिकल गार्डन प्रत्येकी 50 रुपये तिकीट घेतलं जातं। गेटमधून एंट्री केल्यानंतर इथं आपल्याला मॅप बघायला मिळतो, जेणेकरून आपल्याला इझिली समजतं की आपण कुठल्या ठिकाणी आहोत आणि पुढे काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे। एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी बघायला मिळतात ते म्हणजेच वेगवेगळ्या जातींचे माकडं। तर माकडांना बघून इथं खूप छान वाटत होतं, कारण की ते एवढा छान एन्जॉय करत होते आणि जास्त करून ना माकडांना माणसांचं खूप अट्रॅक्शन असतात। म्हणजे ते एकदम दुसऱ्या प्राण्यांपेक्षा किंवा कशापेक्षा ना एकदम जाळीशी, म्हणजे त्या जाळीजवळ येऊन किंवा तिथं एकदम तोंड लावून किंवा त्यांचे जे हात आहेत ना तर ते लिटरली बाहेर काढत होते। पण त्यांना जर आपण खायला दिलं तर ते अतिशय एकदम भांडण वगैरे करत होते। आम्ही आणि सुरुवातीला जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा हा माकड झोक्यावरती एकदम छोटासा झोका घेत फिरत होता, म्हणजेच हलवत होता। पण ज्यावेळेस लोकांची गर्दी वाढली ना तर त्यावेळेस एकदम जोरजोरात तो झोका घ्यायला लागला आणि मस्त एकदम म्हणजे सगळ्या जणांना खूप छान वाटत होतं बघायला। तसंच इथं ना जवळपास 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे माकड आहेत। हे जे माकड आहेत ना हे आपल्याला जनरली आपल्या वस्तीमध्ये वगैरे सुद्धा बघायला मिळतात। अशा प्रकारची ही माकडांची जात आहे। पण सुरुवातीची आणि याच्यानंतरची जी जात आहे ना माकडांची, तर ती आपण जनरली आपल्याला अशी कुठेही बघायला मिळत नाही। तर इथं होते हे वेगळ्या जातीचे माकड आणि 3-4 जातींपैकी जे पण माकड होते तर ते अशा प्रकारे इथे जाळीजवळ येऊन बसलेले होते। ज्या पद्धतीने ते बसलेले होते आणि लोकांकडे बघत होते त्या पद्धतीने खूप असं वाईट वाटत होतं की यांना असं खूप असं बंदिस्त याच्यामध्ये ठेवलेलं आहे। त्यांना छान असं बाहेर झाडावरती वगैरे खेळण्यासाठी किंवा फिरण्यासाठी अजिबात जागा नाही आहे। आणि त्यांचा सकाळचा आणि संध्याकाळचा टाइम काहीसा फिक्स असेल, त्यामुळे आम्ही ज्या वेळेत गेलो होतो संध्याकाळी तर त्या वेळेमध्ये ना त्यांना केळं, नंतर काकडी अशा प्रकारचं वेगवेगळे किंवा ब्रेड असं वेगवेगळं दिलं जात होतं। आणि ज्या प्रकारे दिलं जात होतं आणि ते तिथे पडून होतं त्यामुळे त्यांच्याकडे बघून ॲटलिस्ट असं तरी वाटलं की नाही यांना खूप छान असं खायला वगैरे देत आहेत। आणि बरेचसे जण हात वगैरे बाहेर काढत होते, तर त्यांनी नुसतं बघितल्यानंतर लगेच ते मध्ये घेत होते, असं काहीसं होतं। आणि ठिकठिकाणी ना अशा प्रकारचे मॅप आहे, जेणेकरून आपल्याला समजायला पाहिजे की आपण आता नेमकं कुठल्या ठिकाणी आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे। त्यासोबतच ना इथे छान असे मोरसुद्धा होते। आणि इथं ना हा मोरांमधला दुसरा प्रकार होता।
तर हे सुद्धा मोर ना अगदी वेगळेच होते आणि हे ना कबूतर होते. तर ज्या प्रकारे मोरांचे किंवा मग माकडांची जाती असतात ना, तर त्याच टाईपमध्ये कबूतरचे सुद्धा प्रकार असतात. तर हे वेगळ्या थोड्याशा म्हणजे आपल्याकडे जनरली ब्लॅक आणि थोडंसं व्हाईटमध्ये कबूतर असतं, तर यांच्या अंगावरती ना जसे मोरांच्या अंगावरती असतात ना, तर त्या टाईपचं होतं. आणि हे ना इमू असं म्हणतात याला. तर हे सुद्धा ना यांचे जे पाय असतात ना, तर ते एवढे खतरनाक असतात म्हणजे की ते खूप स्ट्रॉंग वाटत होते बघितल्यानंतर. आणि इथे होता हा हरियाल नावाचा पक्षी. तर या ठिकाणी ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा आहेत आणि ते म्हणजे एकदम छान असे कलरफुल वगैरे. आणि विशेष म्हणजे ना त्याच्या बाहेर व्यवस्थित बोर्ड वगैरे लावलेला आहे. आणि जनरली कसं होतं ना की फक्त 1 किंवा 2च पक्षी असतात, पण या झूमध्ये जे आहे ना खूप सारे पक्षी आहेत. आणि हा आहे सांबर, जो की आपल्याकडे पण त्याला सांबरच म्हणतात. काही ठिकाणी ना गुजरातीमध्ये पाट्या वगैरे लिहिलेल्या होत्या, तर ते असं तिथल्या तिथे वाचायला इझी होत नव्हतं. इंग्लिशमध्ये होतं खरं, पण इंग्लिशमध्ये आपल्याला बरेचसे जे नवीन असतात ना प्राणी किंवा पक्षी, प्राण्यांचं नाही पण पक्ष्यांचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. तर हे सांबर जे होतं, त्याच्यानंतर पोपट तर इतके होते. आणि हे जे पोपट आहे ना जाळीमध्ये तिकडे होते ना, तर त्यांना असं ती जाळी लिटरली ते कोरत होते. खूप जास्त असा आवाज करत होते, म्हणजे एवढं की लिटरली ते जाळीला असं कोरण्यासारखं आवाज येत होता. आणि हे पण पक्षी बघू शकता किती मस्त असे सुंदर आहेत, म्हणजे कलर पण किती मस्त आहे या पक्षीचा. आणि याला म्हणतात पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड असं याला म्हटलं जातं. तर हे सुद्धा इथे अशा प्रकारे वरच्या साईडला किंवा खाली असे होते. हे टोटल 3 गिधाड होते आणि त्यांना खाण्यासाठी ना असं काहीतरी वेगळंच खूप विचित्र दिलेलं होतं आणि ते तिथेच पडलेलं होतं, त्याच्यामुळे वास वगैरे खूप जास्त येत होता. तसंच इथं बघू शकता अजून या दुसऱ्या सेक्शनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पोपट होते आणि ते पोपट पण सेम तसेच करत होते. त्यासोबतच ना इथं छान असे लवबर्डसुद्धा होते, ते पण खूप सारे होते. आणि ठिकठिकाणी ना त्यांच्या घरट्यां टाईपमध्ये सुद्धा त्यांना व्यवस्थित असं बनवलेलं होतं. आणि ना तिथं प्रत्येकाला जर असं चूक केलं ना, तर ते असं एकदम आपल्याकडे असं टवकारून बघत होतं. म्हणजे मी खूप मोराला पण आणि याला पण करून बघितलं ना, तर ते तसेच बघत होते. आता सुरुवातीला आपण माकड, पोपट आणि मोरसुद्धा बघितले आणि ते जे गिधाड असतं ते बघितलं, सांबार बघितलं. आता त्याच्यानंतर ना असे वाघ, सिंह वगैरे हे जे आहेत ना, तर ते अजून लास्टला आहेत. तर इथं हे मगरसारखं काहीतरी आहे. तर म्हणजे जिथं ना एका ठिकाणी बघितले, पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. तर मगर ज्या ठिकाणी होतं ना, तर त्या ठिकाणी तो माणूस ते जी टाकीसारखं खोलगट बांधलेलं असतं म्हणजे मगरला वगैरे बसण्यासाठी, तर तेच क्लीन करत होता आणि तिथेच मगर होतं, हे बघू शकता इथे. आणि म्हणजे मगर म्हणजे खूप डेंजर असतं, तरीसुद्धा ते अजिबात घाबरत वगैरे नाही. अगदी त्याच्याजवळ तो उभा होता इझिली. आणि असं हेच नाही तर दुसरेसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी 1-2 ठिकाणी बघितलं होतं. आणि याच ठिकाणी ना फक्त एक मगर नाही, तर त्या साईडला सुद्धा एक खाली मगर होतं. तर पहिल्या वेळेस म्हणजे जेव्हा व्हिडिओ वगैरे घेत होतो ना, तर तेव्हा लक्षात नाही आलं. पण नंतर डबल जेव्हा फिरलो ना आम्ही, तर त्यावेळेस दुसरंसुद्धा मगर दिसलं. आणि हे ना मार्श मगर आणि मगरींचे पण सुद्धा वेगवेगळे खूप प्रकार आहेत. तर ही बघा, ही इथे सुद्धा आहेत. काही पाण्यामध्ये होत्या, काही पाण्याच्या थोडंसं बाहेर. पण 1-2 मगर त्यातली फक्त हलताना दिसली.
तर ह्या कासवांच्या अंगावरती ना असे स्टार होते, त्याच्यामुळे यांचं नाव जे आहे ना तर ते इंडियन स्टार टॉर्टाईज असं होतं. खरं तर ते एकदम बारीक जाळी होती ना, तर त्याच्यामुळे एवढं क्लिअर फोनमध्ये दिसत नाही आहे, पण रिॲलिटीमध्ये ना एकदम छान असं स्टार टाईपमध्ये करेक्टली तसंच होतं. तरी तर तुम्हाला थोडंसं असं बघता दिसेल व्हिडिओमध्ये. आणि जनरली हे जे छोटे कासव असतात ना, तर ते असे जनरली फिरत असतात. तर हरणांचे सुद्धा 2 ते 3 प्रकार होते. इथं हा वेगळा प्रकार होता हरणांचा. आणि यांचा जो कळप होता ना, तर तो खूप जास्त मोठा नव्हता. जे स्पॉटेड हरिण होते म्हणजे त्यांच्या अंगावरती व्हाईट असे डॉट असतात, तर त्यांचा जो होता ना, तर तो खूप सारा मोठा कळप होता. आणि इथं ना सगळे लोक सिंहाला उठवण्याचा ट्राय करत होते, पण तो काही उठायला तयार नव्हता. आणि जनरली ना सिंह थोडेसे आळशीच असता असं वाटतं, कारण की एक दोन ठिकाणी सुद्धा बघितलेलं आहे झूमध्ये, तर ते जनरली झोपलेलेच असतात. खरं तर आपण झूमध्ये ना पोपट, मोर वगैरे बघण्यापेक्षा ना वाघ, सिंह बघण्यासाठी जनरली जातो. आणि इथं एक छान असं त्याने सगळ्या लोकांना चालून वगैरे दाखवलं एकदम जवळून. आणि हे जे आहे ना, हे काहीच अंतर नाही, म्हणजे असं खड्डा वगैरे काही नाही वाघांसाठी. डायरेक्टली फक्त ग्रिल आणि जाळी आहे आणि वरच्या साईडने कव्हर केलेलं आहे. आणि ह्या गार्डनमध्ये ना एकूण 6 वाघ आहेत, तर त्यातले ना 2 ते 3 वाघ झोपलेले होते. तर इथं बघू शकता हा वाघ जो आहे ना, तर तो झोपलेला होता. तर हे जे आहेत ना, हे त्यांच्या मागच्या साईडला आहे झोपण्याची जागा. आणि हा जो तिसरा वाघ होता ना, तर इथं बघू शकता कशा प्रकारे वरती बसल्यात. म्हणजे आपण एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये वगैरे फोटो काढायला जातो ना, तर तिथे कसं ते फोटोचं वगैरे चित्र दाखवलेलं असतं किंवा नकली वाघ ठेवलेला असतो, अगदी सेम पद्धतीने बसलेला आणि आधी व्हिडिओमध्ये जो वाघ दाखवला ना, तर तो वाघ ओरडत होता. त्यामुळे ह्या जो पांढरा वाघ होता ना, तर त्याला असं वाटत होतं की का ओरडतोय. तर तो जिथे ती खिडकी टाईप बनवलेलं होतं ना, म्हणजे खिडकी नव्हती, खिडकीसारखंच होतं पण ते बंद होतं. तर तो तिथूनच बघून म्हणजे तिथे कंटिन्यू तसा न हालता उभं राहून आहे ना ऐकत होता, किंवा त्याला काय वाटत होतं काय माहिती. म्हणजेच प्राण्यांचं सुद्धा असंच असतं जसं माणसांचं असतं तसं. तर तो ना खूप टाईमपर्यंत तसाच उभा होता.
मुंची घालून मग काहीच नाही पाहते जिथे तो उभा होता तिथे काहीच नाही तोंड घालून उभा होता. त्याला असं वाटत होतं की हे उघडायला पाहिजे म्हणजे त्याला दिसतील त्या का बरोबर ओरडतोय. हाँ मजा आई थी जो ना आई थी जो स्पॉटेड डिअर प्रत्येकाच्या अंगावर स्पॉटेड म्हणून स्पॉटेड डिअर. नीलगाय सुद्धा इथे 2 प्रकारच्या आहेत. तर इथं ना एकूण 8 चित्ते आहेत आणि 8 चित्त्यांपैकी आम्ही ज्या वेळेत गेलो होतो ना तर ते 8ही चित्ते झोपलेले होते त्यांच्या मस्त अशा घरामध्ये. त्यावेळेस ना तिथं त्यांचा एक माणूस आला म्हणजे त्यांना जो खायला वगैरे काहीतरी देत असेल किंवा तो नेहमी ओळखीचा वगैरे असेल ना तर तो जागी करण्याचा म्हणजे त्यांना उठवत होता. कारण की बरेचसे लोक तिथं उभे होते त्यांची वाट बघत होते की हे उठतील का नाही म्हणून. तर त्यामुळे ना ते असं बघत होता. आणि हा जो सिंह आहे ना तर तो ह्या साईडने पण दिसत होता. आणि त्याच्याच बॅक साईडला होता दुसरा सिंह. असं टोटल ना या झूमध्ये 2 सिंह 4 वाघ आणि टोटल 8 चित्ते आहेत. तिकडे ते हे आणि जे बॅक साईडला ते झोपलेले होते म्हणजे त्यांच्या गुफेमध्ये वगैरे. तर तिथं ना तिथून म्हणजे बॅक साईडने जाळीतून अगदी जवळ म्हणजे काहीच डिस्टन्स नव्हतं. जनरली ना त्यांना खोल खड्डा किंवा वरतून वगैरे सगळं कव्हर केलेलं असतं. आणि त्यानंतर मग चित्ते वगैरे जोपर्यंत बघत होतो ना तेव्हा हा वाघ जो आहे तर तो चालताना दिसला. कारण की तो खूप जवळून बघितलेला नव्हता. दुसरा वाला होता तर तो खूप जवळून गेला होता पण पांढरा वाघ ना तिकडे तिकडे जात होता. त्याच्यानंतर मग बराचसा एक 15-20 मिनिटानंतर ना तर तो थोडासा इकडे आला. अशा प्रकारे ना या अशा प्रकारच्या झूमध्ये ना वाघ सिंह किंवा मग चित्ते बघण्यासाठी सगळे लोक येतात. आणि जर आपण बघितले ना तर अगदी पैसा वसूल होतो आपल्या तिकिटाचा.